एका ट्विटमुळे सोनू निगम सुद्धा चांगलाच अडचणीत आलाय। धर्माला उद्देशून त्याचं हे ट्विट आहे। आपल्या ट्विटमध्ये सोनूनं काय म्हटलंय आणि एकंदरीतच सोनूची अडचण कशी वाढलेली आहे आपण त्याच्या ट्विटमधनं जाणून घेऊया। मी मुस्लिम नाही आणि मला अजानच्या आवाजानं सकाळी उठावं लागतं। भारतात सक्तीची धार्मिकता कधी बंद होणार याचा प्रश्न त्याने विचारलाय। ही तर गुंडागर्दी आहे असंही त्याचं म्हणणं आहे। मोहम्मद यांनी इस्लामची स्थापना केली तेव्हा वीज नव्हती, मेडिस नंतर कर्कश आवाज का असा प्रश्न सोनूनं विचारलाय आणि त्याच्या वक्तव्यावरनं जोरदार टीकाही केली जाते आहे। आणि सोनू निगम याने केलेल्या ट्विट संदर्भात अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। अगर अजान होने से उनको तकलीफ हो रही है तो मैं कह रहा हूँ आप कहीं और चले जाओ या अपने कान में रुई डाल लो। जब वो डिस्को रात भर करते हैं, गाना गाते हैं, चिल्लाते हैं तो उनको बुरा नहीं लगता। ये ऐसी चीजें करके ये लोग जो हैं इस देश के अंदर जो अलगाववादी जो नफरत की बात करते हैं गलत है। हिंदू भाई अपना रात को कीर्तन करता है, पूरी रात करता है, अच्छा लगता है, उसका धर्म इसका है। मुसलमान नमाज पढ़ता है, अजान करता है, उसका धर्म इसका है। लेकिन इस तरह की जो है ना, लेकिन मैं इस पर कोई रिएक्शन नहीं देना चाहता हूँ। हाथी चलता है, कुत्ते भूखते रहते हैं, ये सब फालतू चीजें हैं। ऐसी चीजों पर ज्यादा रिएक्ट नहीं करना चाहिए। सत्ताधारी पक्षाला खुश करण्याची वेगवेगळी टेक्निक्स सध्या चित्रपट सृष्टीतली लोक शोधतात। मला सोनू निगम आवडत नाही आणि तरी कधी कधी कानावरती सोनू निगमची गाणी पडतात। मी काय करायचं? तेव्हा हे असली विधानं करून मागे पडलेला सोनू निगम अरिजित सिंगच्या पुढे जाऊ इच्छित असेल तर त्यांनी प्रयत्नपूर्वक जावं। हे अशा प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी असली काहीतरी विधानं करून अकारण चर्चेत येऊ नये।